नमस्कार, जोगेश्वरी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सर्वत्र सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आपण पुण्यातील प्रभाग क्रमांक ड, रामटेकडी, वैदुवाडी, शंकरमठ, मगरपट्टा, भोसले गार्डन, माळवाडी प्रभाग क्रमांक 17 मध्ये आलो आहोत। प्रभाग क्रमांक 17 मशाल रामटेकडी, पक्षाचे वैदवाडी, समीर अण्णा शंकरमठ, तुपे आहेत। मगरपट्टा, सर भोसले नमस्कार, आपलं गार्डन, स्वागत माळवाडी आहे। आणि सध्या बरेच 15 वर्षांनी नंबर निवडणूक परिसरात लागली। या निवडणुकीकडे तुम्ही शिवसेना कशा उद्धव पद्धतीने बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। 3 वर्ष कालावधी हडपसर भागात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मशाल चिन्ह हातात घेऊन निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा असा ठाम संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला। या पदयात्रेत अ गटातून प्रेम संतोष कसबे, ब गटातून अंजुम इम्तियाज मोमीन, क गटातून स्वाती तुषार गोपने आणि ड गटातून समीर गोपीनाथ तुपे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। हा लढा सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आहे असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या सर्व मुद्द्यांवर विकासाचे स्पष्ट विजन मांडण्यात आले। पदयात्रेदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। ठिकठिकाणी फुलांची उधळण, घोषणा आणि शिवसेना जिंदाबादच्या गजरात परिसर दणाणून गेला। मशाल हातात, मनात विश्वास। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मध्ये विकास, पारदर्शकता आणि जनतेच्या हक्कासाठी सज्ज झाले असल्याचा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला। निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा, मशाल पेटवली, विजय निश्चित आहे। पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे, त्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। कमी दाबाचे पाणी असो किंवा पाण्याची वेळ नसो, तर याच्यावर सगळ्या यामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे ना, गेली अनेक वर्ष झालं की हडपसरचं जे पाणी आहे ते वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघासाठी या इथून लाईन तिकडे नेल्यामुळं या हडपसरचं जो पाणी आहे ते पाणी बऱ्यापैकी वडगाव शहरीला देतात आहे। पण भामासकड जो प्रकल्प तयार झालेला आहे त्या प्रकल्पाचं जे पाणी आता वडगाव शहरीला मिळाल्यानंतर तो जो फ्लो इथून चालू आहे तो थांबला जाईल आणि नियमितपणे पाण्याची प्रश्न जो आहे तो सुटला जाईल। आणि आता महिला सबलीकरणासाठी आपल्याकडे नवीन उपाययोजना काय असतील किंवा महिलांच्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांसाठी काही केलेले आहेत? आपण जेवढेही बचत गट या ठिकाणी चालू आहेत त्या बचत गटांना नक्कीच आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहून त्यांना स्वतःचे उद्योग किंवा रोजगार हे प्रशिक्षणामार्फत, म्हणजे जसं शिलाई मशीन असेल किंवा त्यांचे ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील, त्याच्याचप्रमाणे जे मेहंदीचे क्लासेस असतील, याच्या माध्यमातून आपण महिला सबलीकरणासाठी निश्चित प्रयत्न। पण त्याचबरोबर दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आज ही जी गुन्हेगारी वाढते, या गुन्हेगारीमुळे महिलांवरती असुरक्षितता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मुक्तपणे त्या फिरू शकत नाही रात्रीच्या वेळेला। तर त्यासाठी कडक कायदे करून पोलीस स्टेशनलाही अतिशय सक्षमप्रमाणे या सगळ्या भागामध्ये वाढतं नागरिकरण लक्षात घेता पोलीस चौक्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आता जनतेला, नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला एकच आव्हान राहील की जर एका पक्षाचे 4ही उमेदवार निवडून दिले तर काम करायला अधिक सोपं जातं। नाहीतर बऱ्याच वेळेला असं आपण पाहतो की जर क्रॉस झालं तर मग त्याच्यात जर समजा काही वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले तर काम करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, बजेटचा प्रॉब्लेमही होतो। आणि ज्यावेळेला नागरिक एखादी समस्या घेऊन त्या संबंधित नगरसेवकाकडे जातात त्यावेळेला नगरसेवक सुद्धा जबाबदारी झटकताना दिसतात। मग त्यावेळेला ते सांगतात की मी काम करत होतो, पण समोरच्या पक्षाचा उमेदवार जो आहे किंवा जो नगरसेवक निवडून आलेला आहे तो मला काम करून देत नाही। म्हणून समविचारी पक्षाचे, एका पक्षाचे जर उमेदवार निवडून आले तर जबाबदारी झटकता येत नाही, ती सामूहिक जबाबदारी असते। त्याच्यामुळे कामही चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तसेच आपल्यासोबत ताई आहेत। ताई, तुम्ही काय सांगणार महिला सुरक्षेबद्दल, याविषयी काय तुमचा उपाय? महिलांचे अनेक प्रश्न असतात, घरकाम वगैरे त्यांना करावं लागतं वगैरे, पण त्यांचे सुरक्षिततेचा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया।